काल पुण्यात पाऊस पडत नव्हता तर तो थैमान घालत होता आणि तेव्हा लक्षात आलं जेव्हा मीटिंग संपवून बाहेर आले. बाहेर धुवाधार पाऊस, फिजिकली ऑफिसमध्ये पण मन मात्र घरी होतं सुंदराकडे. परमिशन मिळवली ऑफिसमधनं, घरी जाण्यासाठी निघाले. रिक्षा मिळाली आणि काही अंतरावरती गेल्यानंतर व्हायचं तेच झालं. पाण्यामध्ये रिक्षा फसली. मागे पुढे सगळीकडे पाणीच पाणी. वरती विजा कडाडतायत. रिक्षावाल्या काकांचा 32 वर्षांचा एक्सपिरियन्स कामी आला. त्यांनी रिक्षा सुरू केली. पुढे जातो नाही दुसरं संकट. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती मोठंच्या मोठं झाड कोसळून पडलं होतं. त्यामुळे तो रस्ता बंद. U-टर्न घेतला. काकांची इच्छा असूनही रिक्षा जोरदार पळवता येत नव्हती कारण की रिक्षाचा ब्रेक फेल झाला होता. मीनवाईल नवरा बिचारा सुंदराला बोलवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही त्याला लीश बांधू देत नव्हती. आणि हे सगळे अपडेट्स मला मिळत होते माझ्या एका मैत्रिणीकडनं. तिचं वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे तिला खाली जाता येत नव्हतं आणि मी कधी एकदा घरी पोहोचेल असं मला झालं होतं. अखेर मी सोसायटीमध्ये जेव्हा जाऊन पोचले तेव्हा तिकडचं चित्रही काही फार वेगळं नव्हतं. पाणीच पाणी, झाडं तुटून पडलेली होती आणि कधी एकदा जाऊन सुंदराला या भागात आणते असं मला झालं होतं. हो, ये त्याच्यासोबत ये ना येडू, त्याच्यासोबत ये ना. तू काय करते असं? मग ये ना, तो आणायला आलाय ना तुला. अखेर सुंदरा राणी सरकारने लीश बांधून घेतली आणि स्वारी ह्या भागात आली. आम्ही किती कडकडून मिठी मारली हे तुम्ही पाहूच शकतात. आणि मग त्यानंतर आम्ही आयुष्यात पहिल्यांदा ती गोष्ट केली जी यापूर्वी कधीच केली नव्हती. आम्ही लिफ्टनी वरती येत होतो. कुठल्या ठिकाणी चाललोय आपण, कुठे जाणार आहे काही अंदाज नाहीये, पण ही दोघं आहेत ना आपल्यासोबत, त्यामुळे आता जाऊयात जिकडे कुठे नेतील तिकडे या विश्वासाने राणी सरकार जे आहेत ते आमच्यासोबत आल्यात. मातीने माखलेलं, पावसामुळे गारठलेलं अंग इकडे मी कोरडं करत होते आणि तेव्हा सुंदरा कदाचित हा विचार करत असेल की कोणती बरं ही जागा आहे, किती उंच आहे हे ठिकाण आणि सगळं असं बंदिस्त बंदिस्त वाटतंय, मोकळं मैदान नाही आहे. पण जाऊ दे ना, ही आहे ना, मग मी कशाला जास्त विचार करू, ही बघून घेईल बाकी पुढे काय करायचं काय नाही. मी काही टेन्शन घेणार नाही. मी मस्त मज्जा करणार. मला मज्जा करायची, मला खेळायची आणि मला लाड करून घ्यायचे, एवढंच मला माहिती आहे. बाकी तुम्ही बघा. माझी चिकू ग, माझी चिकू ग, चिकू चिकू ग माझी.